नमस्कार. आज आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधील नो लॉस स्ट्रॅटेजी बघणार आहोत. बरेच लोक आहेत ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भीती वाटते. बऱ्याच जणांकडे लमसम अमाऊंट पडलेली असते, पण त्यांना वाटतं मी पैसे टाकल्यानंतर मार्केट कमी होईल, माझे पैसे कमी होईल, लॉस होईल. तर या भीतीमुळे बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये कधी गुंतवणूक करतच नाही. म्हणून त्यासाठीच आपण आज अशी एक स्ट्रॅटेजी बघणार आहोत की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचे पैसे कधीही कमी होणार नाही. तर आपण करणार काय, तुमच्याजवळ जेही पैसे ते आपण डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत. तुमच्याजवळ 1 लाख असेल, 2 लाख असेल, 5 लाख असेल, जेही तुमच्याजवळ पैसे असेल ते आपण डेट फंडमध्ये पहिले इन्व्हेस्ट करणार आहोत. एक्झाम्पलसाठी समजा तुमच्याजवळ 1 लाख रुपये, तर डेट फंडमध्ये 6% पर्यंत इंटरेस्ट रेट भेटू शकतो. तर आपण ते 1 लाख रुपये डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि 6%नी त्यावरती 6,000 रुपये आपल्याला व्याज भेटू शकते वर्षाचं. पण आपल्याला तर इन्व्हेस्टमेंट करणं आहे, तर वर्षाचं 6,000 रुपये व्याज भेटल्यानंतर आपण त्याला भागिले 12 करणार आहोत आणि 500 रुपयाची SIP आपण इक्विटी फंडमध्ये करणार आहोत. म्हणजे डेट फंडमधून जे आपल्याला व्याज भेटेल, रिटर्न भेटतील, ते रिटर्न भेटलेले पैसे आपण इक्विटी फंडमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. जर तुमच्याकडे 2 लाख रुपये असेल तर 2 लाखाचं एका वर्षाचं व्याज होते 12,000 रुपये भागिले 12, म्हणजे आपण यातून 1,000 रुपयाची SIP करू शकतो इक्विटीमध्ये. आणि जर तुमच्याकडे 5 लाख रुपये असेल तर 5 लाखाचं व्याज 6%नी 30,000 रुपये होते एका वर्षामध्ये. तर हे 30,000 रुपये आपण 2500 रुपये प्रत्येक महिन्याला इक्विटी फंडमध्ये STP थ्रू इन्व्हेस्ट करणार आहोत. STPचा अर्थ होतो सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, म्हणजे डेट फंडमधून इक्विटी फंडमध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर होत राहतील. चला तर आता आपण एक्झाम्पलसाठी मानून चालूया की एखाद्या व्यक्तीला 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. आता तुम्ही म्हणू नका की माझ्याजवळ 5 लाख रुपये नाही. तुमच्याजवळ जेही पैसे असेल, 1 लाख असेल, 2 लाख असेल, 10 लाख असेल, ते तुम्ही डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत. तर इथं आपण SBIचा शॉर्ट टर्म डेट फंड घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण जे बी पैसे आपल्याजवळ असेल ते इन्व्हेस्ट करणार आहोत. तर इथं आपण 5 लाखाचं एक्झाम्पल बघतोय. तर ते 5 लाख रुपये आपण डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत. तर इथं आपल्याला फिक्स रिटर्न सारखे रिटर्न भेटते, डेट फंडमध्ये चढ उतार होत नसते. तर त्यावर जे रिटर्न भेटणार आहे ते आपण SBI स्मॉल कॅपमध्ये STP थ्रू इन्व्हेस्ट करणार आहोत. तर तिथून आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण तिथं 2500 रुपयाची STP करणार आहोत SBI स्मॉल कॅपमध्ये. तर आता आपण याचा कॅश फ्लो बघूया. तर इथं आपण तुम्ही बघू शकता, आपण इथं 5 लाख रुपये एकदाच इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता हे 5 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर तर याची तुम्ही करंट व्हॅल्यू बघू शकता. हे 5 लाख रुपये, तर याची व्हॅल्यू तुम्हाला मध्ये थोडीशी 1,001 रुपये कमी झालेली दिसेल, पण त्याच्यानंतर तुम्हाला कधीही या 5 लाखाची व्हॅल्यू कमी झालेली दिसणार नाही. तर आता हे मागील 10-12 वर्षाचा डाटा आहे, जे की तुम्ही बघू शकता. तर आपण इथं आता किती 2024 पर्यंत आलोय. तर याची जी व्हॅल्यू आहे तर 5 लाखाची वाढून आतापर्यंत 6,17,000 रुपये झालेली आहे, पण कधीही त्याची व्हॅल्यू कमी झालेली नाही. तर आता आपण बघूया की जे आपण 2500 रुपये STP थ्रू यामध्ये इन्व्हेस्ट केले होते, तर त्याची व्हॅल्यू कशी वाढत गेली. हे लाईव्ह रिटर्न्स आहे म्युच्युअल फंडचे, यामध्ये कुठलीही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही. तर करंट व्हॅल्यू, तर इथं आपण 2500 रुपयाची STP थ्रू इन्व्हेस्टमेंट चालू केली होती, नंतर ती 2500 झाली, नंतर 5,200 झाली. तर अशी वाढत वाढत मी तुम्हाला आरो करून दाखवतोय कुठले मी बोलतोय, ठीक आहे. तर हे बघा, ही 2500 रुपयाची आपण पहिली SIP चालू केली होती, त्याच्यानंतर 5,000 रुपये झाली, 7,000 रुपये झाली. तर असं ते वाढत आता शेवटपर्यंत मागील 10-12 वर्षामध्ये याची किती व्हॅल्यू झाली ते आपण बघणार आहोत. तर आता त्याची व्हॅल्यू 2024 मध्ये 17,33,000 रुपये झालेली आहे. तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती, 5 लाख रुपये, आणि टोटल आता करंट व्हॅल्यू आहे 23,51,000 रुपये. म्हणजे टोटल प्रॉफिट आपल्याला 18,51,000 रुपये झालं आहे. आणि टोटल रिटर्न्स हे आपल्याला 13% भेटलेले आहेत.
तर अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे पैसे डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, जिथं रिस्क खूप कमी असते, आणि तिथून पैसे इक्विटीमध्ये ट्रान्सफर करा, जेणेकरून आपल्याला चांगले रिटर्नसुद्धा भेटतील. बाकीच्या सर्व ठिकाणांपेक्षा 12-13% हे चांगले रिटर्न्स आहे आणि ते तुम्ही जादा रिस्क न घेता कमवताय, तर खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, म्युच्युअल फंडबद्दल अजून काही माहिती घ्यायची असेल तर या नंबरवर कॉल करू शकता. सविस्तर माहिती घ्या आणि नंतर तुम्ही तुमची गुंतवणूक चालू करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत, जेणेकरून त्यांना सुद्धा अशी कामाची माहिती मिळेल. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.